न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र 18 न्यूज। प्रत्येक वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर सप्ताह ठेवण्यात येत असतो आणि त्याच्याच अनुषंगाने आज नेत्र तपासणी करण्यात आली। यामध्ये जवळपास 300 लोकांनी डोळे तपासण्यासाठी या अभियानामध्ये भाग घेतलेला आहे। तसेच उद्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये जाऊन फळवाटप करणार असल्याचं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे। नेत्यांच्या वाढदिवसाचे फक्त निमित्त आहे, वर्षभर विविध कार्यक्रम पिंपरीमध्ये आयोजित केले जातात आणि याचा लाभ नागरिक घेत असतात। यावर्षीसुद्धा विविध उपक्रम राबवलेले आहेत। आरोग्य शिबिर राबवलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन युवा प्रदेश सचिव मोरेश्वर शेंडगे यांनी केलेलं आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र 18 न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आरोग्य सप्ताह जो आहे तो सुरू केलेला आहे। आज नेत्र तपासणी केली आहे। साधारणतः किती लोकांनी यामध्ये भाग घेतला आहे आणि कधीपर्यंत हा सप्ताह असणार आहे? आदरणीय लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये साधारण आम्ही आरोग्य सप्ताह 22 ते 26 जुलैपर्यंत आयोजित केलेला आहे आणि यामध्ये कालच पिंपरी कॅम्पमध्ये गणेश मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं। तसंच त्याचा आज दिवसानिमित्त आज इथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे। त्यात पिंपरी कॅम्प पिंपरी गावठाण भागामध्ये तर साधारण 350 ते 400 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि 26पर्यंत आम्ही हा सप्ताह राबवत आहोत। किती लोकांनी सहभाग घेतला आहे आणि काय नेहमीच तुम्ही जे वाढदिवस असतो तो आरोग्य शिबिराने साजरा केला, विविध उपक्रम राबवून तुम्ही साजरा करत आहात, काय सांगाल याबद्दल? जसं का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 22 जुलै गेले ते 26 जुलै आमचे राज्यातले लाडके उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आमचे देवेंद्रजी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त आम्ही फिजिओथेरपी, फ्री ब्लड चेकअप, फ्री डेंटल, फ्री शुगर चेकअप व फ्री नेत्र तपासणी आम्ही हे सगळं रुग्णालय जे हे आम्ही राबवलेले आहेत आणि गेलेल्या पिंपरी कॅम्पात, पिंपरी गावात व अख्ख्या पिंपरी गावठाणात आज आम्हाला वाटतं एक 450 ते 500 लोक आज आपल्याला झालेले आहेत आणि उद्या आम्ही ठरवलं आहे की आमच्या जिजामाता जे आमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तर त्याच्यामध्ये आम्ही मोफत फळ वाटप आमचे जेवढे रुग्णालय आहेत म्हणजे जेवढे आमचे पेशंट आहेत त्यांना आम्ही फ्री वाटप करणार आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी प्रभाग क्रमांक 21मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे गेल्या 2 दिवसापासून आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी असे विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत। उद्या 26 तारखेला पंकजाताई मुंडे यांचा बड्डे असल्यामुळं त्यांच्या बड्डेनिमित्तसुद्धा आपण पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21मध्ये जिजामाता हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांना फळवाटप करणार आहोत। यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी पिंपरी गावामध्ये जे कार्यक्रम केला आहे खरंच कौतुकास्पद कार्यक्रम आहे। सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार। पिंपरी विधानसभेमध्ये इथं प्रभाग क्रमांक 21चे इथले प्रतिनिधी गणेश डाकणे आणि गणेश वाळुंजकर या दोघांनी, अनिता वाळुंजकर या सर्वांनी 22 जुलै ते 26 जयेश चौधरी यांनी या सर्व टीमनी 22 ते 26 जुलै हा एक सप्ताह आरोग्य सप्ताह सुरू केला आहे। 22, 23, 24 माननीय लोकनेते देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माननीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमात सप्ताह आयोजन केलं आहे आणि पुढील सप्ताहाच्या पुढचं नियोजन 26 तारखेला जिजामाता हॉस्पिटलमध्ये फळं वाटप आणि आरोग्य शिबिर घेतले जाणार। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताह हा आयोजित केलेला आहे। आज पिंपरी गावामध्ये जवळपास 300 ते 400 लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, याबद्दल काय सांगाल? राज्याचे लोकनेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या लोकनेत्या, संघर्ष कन्या आणि आत्ता ज्यांची नुकती विधान परिषद निवड झाली अशा विधान परिषदेच्या आमदार आदरणीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
आमचे पिंपरीतले धडाडीचे कार्यकर्ते जे अनेक काळापासून या पिंपरीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं पक्षाचं काम वाढवलं आहे असे गणेशजी वाळुंजकर, गणेशजी ढाकणे, त्याचबरोबर जयजी चौधरी, आमचे मित्र कैलासजी सानप, अजून त्याच्यावर त्यांची सर्व टीम, या सगळ्यांनीच या ठिकाणी हा एक सप्ताह म्हणजे 24 तारीख 22 तारीख ते 26 तारीख या 6 दिवसांमध्ये विविध आरोग्य शिबिरं, नेत्र तपासण्या असतील आणि त्याचबरोबर जे लोकांची जेवढी सेवा करता येईल तो करण्याचा त्यांनी असा एक सेवा सप्ताह त्यांनी या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे। या शिबिराचा लाभ आजच नेत्र तपासणी शिबिर होतं आणि याचा जवळजवळ 300 ते 400 नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। बऱ्या पद्धतीने ही सर्व जी पिंपरीमधील आमची जी कार्यकर्त्यांची टीम आहे ही सेवा सप्ताह घेत असते। नेत्यांच्या वाढदिवसाचं केवळ निमित्त आहे, पण हे कार्यकर्ते वर्षभर विविध कार्यक्रमांच्या विविध ऑकेजनच्या निमित्ताने हे कार्यक्रम घेत असतात, लोकांना सेवा देत असतात आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी त्याला जगवण्याचं असेल किंवा ते वाढवण्याचं काम हे गणेशजी वाळुंजकर असतील किंवा गणेशजी ढाकणे, कैलासजी सानप, जयजी चौधरी व त्यांच्यासोबत असलेले ओमप्रकाशजी हे सगळेजण हे कार्यक्रम करत असतात। त्यांनी या घेतलेल्या सेवा सप्ताह किंवा ज्याला आपण आरोग्य सप्ताह आहे या घेतल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो की आपण या आरोग्य शिबिरामध्ये, आरोग्य सप्ताहामध्ये सहभागी होऊन या तपासण्या असतील, या सर्व ज्या योजना किंवा ह्या ज्या सेवा त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आहे त्याचा लाभ घ्यावा।